ॲडव्होकेट गौरी छाबरिया, कोऑर्डिनेटिंग ट्रस्टी ऑफ वुमन ग्रॅज्युएट युनियन आणि स्कॉलरशिप कमिटीची चेअरपर्सन आहे. आज आमच्यासाठी मोठा गौरवाचा दिवस होता, मोठं प्राईडचा डे होता. का म्हणजे आम्ही आज 111 वर्षची आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली वुमन ग्रॅज्युएट युनियनची. तसंच आम्ही स्कॉलरशिप कमिटीचं आम्ही आज लॉन्च केलं आहे. आम्ही ना आज फॉर्म्स रिलीज केले स्कॉलरशिपचे, तसंच ब्रोशर आणि फ्लायर्स वगैरे रिलीज केलं. आम्ही टी-शर्टसुद्धा रिलीज केलो आणि पुढं आम्ही सेलिब्रेशनसाठी केक कटिंग वगैरे केलो. मग आम्ही एनकरेज करायसाठी आमचे स्टडी सेंटर आहे, तसंच आम्ही स्टडी सेंटरच्या मुलांचे डान्सेस ठेवलेले, त्यांना स्कूल बॅग्स, वॉटर बॉटल आणि स्टेशनरी वगैरे असं आम्हाला डोनेशन भेटलेली फ्रॉम मुकुल माधव फाउंडेशन. CA प्रफुल्ल चाचे आमचे चीफ गेस्ट होते. खूपच चांगलं त्यांनी भाषण वगैरे दिलं, व्हेरी इन्स्पायरिंग. आमची प्रेसिडेंट इला दलाल आहे. तसंच आमच्याबरोबर भारती मोटवानींनी आज सकाळी इकडं कार्यक्रम घेतलेलं गोविंदाचं, तर आम्ही मटका वगैरे मुलांचं बालवाडीमध्ये फोडलेलं, ते पण एक चांगलं कार्यक्रम घेतलेलं सेलिब्रेशन म्हणून. आणि रॅम्प शो ठेवलेलं कॉम्पिटिशन ऑफ इंटर कॉलेजेस. हे महत्त्व असं आहे की त्या मुलींना आम्ही एनकरेज करतो की तुम्ही येऊन आमच्या वुमन ग्रॅज्युएट युनियनचे तुम्ही मेंबर व्हा आणि तुम्ही जे कॉम्पिटिशन करतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्राइजेस पण देऊ आणि तुम्ही एम्पावर्ड वुमन आणि इंडिपेंडंट वुमन कसे होणार, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही काम करणार, त्या थीमवर तुम्ही इकडं येऊन हे करा. तर बरेच कॉलेज आपलं विनर होते. आज इकडं वेगळे वेगळे कॉलेजेस, लाला कॉलेज आलेलं, SNDT कॉलेज, मणिबेन नानावटी SNDT कॉलेज आलेले. तसंच आपला इकडं अंजुमन इस्लामचे ते लॉ कॉलेज आहे त्यांचं, ते लोक आलेले. असंच बरेच कार्यक्रम झाले आणि सोलो पण परफॉर्मन्सेस काही लोकांनी केलं. तर रॅम्प वॉक खूपच सुंदर झालं आणि चांगले प्राईज डिस्ट्रीब्युशन. सगळ्या पार्टिसिपंट्सना आम्ही सर्टिफिकेट्स दिलो. प्रेस कव्हरेज चांगलं झालं, त्यांना पण थँक्स सगळ्यांना. आणि असंच हे कार्यक्रम आम्ही जानेवारीमध्ये आता स्कॉलरशिप वाटणार आहे सगळ्यांना. या सगळ्या कार्यक्रमापाठीमागचा उद्देश नेमका काय होता? उद्देश असा आहे की सगळ्या कॉलेजच्या मुलांना हे कळायला पाहिजेत की आम्ही इकडे स्कॉलरशिप देतो ओनली फॉर द गर्ल्स. तर त्यांनी येऊन ही संधी वापरावी. आमच्याकडे ऑनलाईन पण फॉर्म्स आहेत, फिजिकल पण आहेत. त्यांनी संधी वापरावी फॉर हायर एज्युकेशन. त्यांनी मास्टर्समध्ये जाणार, नाहीतर आणि जे काय करणार, डॉक्टर, इंजिनियर, फॅशन डिझायनिंग, इन्स्पेक्टर्स, जे काय त्यांना व्हायचं आहे, एअर होस्टेस, तर आम्ही PhD पर्यंत आम्ही स्कॉलरशिप देतो. आणि दुसरं म्हणजे त्यांनी इकडं मेंबर्स व्हावं आमच्या युनियनचं, वुमन ग्रॅज्युएट युनियनचं. आमचं हेच महत्त्व आहे की सगळे लेडीज जे आहेत ते इंडिपेंडंट व्हायला पाहिजेत आणि शिकायला पाहिजेत. आम्ही एड्युकेशन जे आहे हे आमचं मेन आहे. चाइल्ड केअर, एड्युकेशन, आम्ही ह्याला महत्त्व देतो. म्हणूनच आम्ही हे सेलिब्रेशन ऑफ 111 इयर्स, आज हे एक आमच्यासाठी मोठी हिस्ट्री आहे. आणि म्हणून आम्ही सगळं हे आठवण करून की किती चांगले लेडीज लोकांनी एवढ्या वर्ष काम केलेत, म्हणून आम्ही आमच्या पास्ट प्रेसिडेंट्स आणि ट्रस्टीजला सुद्धा फेलिसिटेट केलो. आजच्या दिवशी आमचे काही डोनर्स आलेले त्यांना फेलिसिटेट केलो आम्ही. याप्रमाणे हे कार्यक्रम केलो. आणि हे एक इमेज बिल्डिंग, सोशल मीडिया आणि प्रेसमध्ये, जसं टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण ह्याची स्टोरी आलेली परवा, असंच आमचं मेन उद्देश आहे की सगळे ह्याचं आमच्याबद्दल, वुमन ग्रॅज्युएटबद्दल ह्याची माहिती घ्यावी आणि ह्याची उपयोग पण त्यांनी करावा. प्रोग्राम याचा उद्देश काय होता? कशा पद्धतीने आणखी मुलींनी आणि ग्रॅज्युएट वुमननी या कार्यक्रमासोबत जोडावं, कशा पद्धतीने पुढची भूमिका असणार आहे? हे उद्देश हे आहे की आपण सगळे लहानपणापासून बाईचा जन्म होतोय ना, मुलीचा जन्म, सगळे सांगतात मुली नको आपल्याला, सगळ्यांना रडू येते घरी मूल जन्म झालं तर. आमच्या हिंदुस्थानमध्ये तर असंच आहे, इंडियामध्ये. म्हणून मुलीचं जीवन आपल्याला सुधारायचं आहे. मुली पण पुरुषांच्या कांद्यासून कांद्या मिळून चालायला लागेल, म्हणून त्याच्यासाठी जरुरी आहे. हे उद्देश होता वुमन वेलफेअरला, की त्यांना आम्ही पैसे देतो, त्यांना आम्ही वाढ देतो, त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला हेल्प करतो पैसे देऊन. पॉवर्टी लाईनच्या मधल्या वर्गांना लाज वाटते कधी पण वाचायला, आम्ही त्यांना बोलवतो, त्यांना आम्ही हेल्प करतो पुढे चढायला, अशी गोष्ट असते. आणि आज आमच्याकडे बालवाडी आहे, स्टडी सेंटर आहे, मुली आहेत, मुलं आहेत, येतात कोण पण. आम्ही कुणाला पण असं सांगत नाही की येऊ नका.
सगळे वेलकम करतो, सगळ्यांना शिकवतो आणि जेवण फ्री आमच्या क्लाईव्ह आहे. तो आपला सगळ्या स्टुडंट्सला डिस्काउंटमध्ये जेवण देतो आहे. तो पण छान आहे त्याचा स्वभाव. पैसे तर घेतो आहे, मग पैशामध्ये डिस्काउंट देतो आहे. सांगतो काय तुम्ही पण एवढं छान काम करता ना, सोशल काम. त्याचे वडील पण इथे होते, तो पण इकडे आहे. म्हणजे जनरेशनच्या जनरेशन मग त्याचे पण मग ते विचार ना सोशल झालेत आता. म्हणजे कोण पण आमच्यावर जुडलं ना तर मग ते सोशल होतात मनापासून. देव कसं पाऊस देतोय ना सगळीकडे देतोय आणि सगळं जगत हिरवं 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 होतं आहे. तसंच आमच्या WGOमध्ये कोण पण आलं ना सगळे इकडनं खुश होऊन जातात, दुःखी होत नाहीत. हे एकच उद्देश आहे, बायकांना पुढं करायला. ओके, थँक्यू.